नमस्कार मित्रांनो, लेट्स लर्न यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. इयत्ता 5वी आणि 8वी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल प्रसिद्ध झाला असून राज्यस्तरीय, जिल्हानिहाय व तालुकानिहाय ज्या गुणवत्ता याद्या त्या गुणवत्ता याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. तर आपण एखाद्या तालुक्याची किंवा जिल्ह्याची गुणवत्ता यादी कशाप्रकारे पाहायची याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यासाठी आपल्या फोनमधील ब्राउझर ओपन करा. ब्राउझर ओपन केलं तर सर्च बॉक्समध्ये आपल्याला टाईप करायचं आहे MSCE पुणे आणि सर्च करा. सर्च केल्यानंतर आपल्यासमोर ही जी पहिली लिंक येते PUPPSS ची ही जी लिंक आहे त्या लिंकला आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्यासमोर असं पेज ओपन होईल. या पेजवरती आपल्याला शिष्यवृत्ती परीक्षा 2026 दिसतं आहे. त्याला आपल्याला टच करायचं आहे. त्यानंतर आपल्यासमोर पुन्हा 2 ऑप्शन येतील. त्यामधील 5वी व 8वी शिष्यवृत्ती परीक्षा 2026 या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्यासमोर एक पॉपअप मेसेज येईल. आपण हे संकेतस्थळ 5वी आणि 8वी शिष्यवृत्ती परीक्षेकरिता आहे, तर तिथे येस करा. त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे होम पेज ओपन होईल. होम पेज ओपन झाल्यानंतर जर आपला फोन डेस्कटॉप मोडवर असेल तर ते पेज अशा प्रकारे दिसेल आणि जर आपला फोन मोबाईल मोडवरती असेल तर ते पेज अशा प्रकारे आपल्याला दिसेल. तर या ठिकाणी आपण शाळांसाठीचा अंतिम निकाल पाहू शकतो. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी जर आपल्याला निकाल पुन्हा जर आपण चेकिंगला दिला असेल आणि पाहायचा असेल तर तो त्या ठिकाणी आपण अंतिम निकाल विद्यार्थ्यांसाठी पाहू शकतो. त्याच्या खालीच आपल्याला गुणवत्ता यादीची ही जी टॅब दिसते त्या टॅबला क्लिक करा. त्यानंतर आपल्यासमोर असे ऑप्शन येतील राज्यस्तरीय गुणवत्ता यादी, जिल्हास्तरीय गुणवत्ता यादी आणि तालुकास्तरीय गुणवत्ता यादी 5वी आणि खाली 8वी त्याचप्रमाणे आहे. आपल्याला समजा 5वीची पाहायची असेल तर 5वीच्या जिल्हास्तरीय किंवा तालुकास्तरीय किंवा राज्यस्तरीय यादीला क्लिक करा. जर 8वीची पाहायची असेल तर त्या ठिकाणी आपल्याला क्लिक करता येईल. आपण जिल्हास्तरीय यादी आता 5वी पाहूया. त्यानंतर आपल्या जिल्हास्तरीय यादीला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पुन्हा 2 ऑप्शन येतात. स्टेट बोर्ड आणि CBSE बोर्ड. तर आपल्याला स्टेट बोर्डला मी क्लिक करतोय. त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे ते सिलेक्ट डिस्ट्रिक्टचा एक ऑप्शन येईल. या ऑप्शनला टच केल्यानंतर आपल्याला समजा ज्या जिल्ह्याचा पाहायचा आहे त्या जिल्ह्याला क्लिक करा. त्या जिल्ह्याचं नाव टाईप करा. मी रत्नागिरी टाईप केलं आहे. त्यानंतर सबमिट या टॅबवरती क्लिक करा. सबमिट या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ही जी रत्नागिरी जिल्ह्याची पूर्ण यादी आहे ती यादी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. ही व्यवस्थित पाहण्यासाठी आपण इथं या 3 डॉटला क्लिक करून डेस्कटॉप साईटवरती करून घ्या, म्हणजे आपल्याला ते पूर्ण फुल पेजवरती दिसून येईल. जर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केलेलं आहे त्यानंतर जिल्हा निवडा आणि त्यानंतर सबमिट टॅबवरती क्लिक करा. या ठिकाणी आपल्याला रत्नागिरी जिल्ह्याचा जो पूर्ण रिझल्ट आहे तो पूर्ण रिझल्ट या ठिकाणी पाहू शकता. हे जे मेरिट आहे पहिले जे टॉप 10 आहेत त्यामध्ये 85% लास्ट आहे. फर्स्ट 91.33% आहे. अशा प्रकारे संपूर्ण जे यादी आहे ती यादी आपण विद्यार्थीच्या नावासहित या ठिकाणी पाहू शकतो. शाळेचा फक्त UDIS कोड आहे. शाळेचं नाव नाही आहे. त्या UDIS कोडवरून आपण शाळेचं नावसुद्धा शोधून घेऊ शकतो. ही PDF डाउनलोड करून घेऊन आपण त्यामध्ये सुद्धा आपण शोधून घेऊ शकतो. अशा प्रकारे आपण ही जी यादी आहे ती तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय सुद्धा पाहू शकतो. धन्यवाद.